ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे। दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचं काम दैनंदिन स्वरूपात केलं जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी राव यांनी सोमवारी सकाळी केली आहे। गेले सुमारे महिनाभर नालेसफाई सुरू आहे। सर्व प्रभागात विविध एजन्सींच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे। त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती। मी स्वतः वेगवेगळ्या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली आहे। काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंड बंद होतात, जिथे जाळ्या लावून ठराविक काळाने तरंगता कचरा काढण्यात येतोय, त्यामुळे पाण्याचा प्रवाह विना अडथळा सुरू राहील, असंही आयुक्त राव यांनी सांगितलं आहे। नाल्याच्या पाहणी दरम्यान काही ठिकाणी गटारांचं रुंदीकरण, नाल्याचं बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीची कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात आलंय। त्यामुळे त्या दृष्टीने अल्प मुदती आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचं नियोजन सुरू आहे। अल्प मुदतीतील कामाचं नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल। पावसाळा संपल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे। त्याचबरोबर दीर्घकालीन उपायांसाठी आता पूर्ण महापालिका क्षेत्राचा पूरकृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे। नागरीकरणाचा वेग, वाहतुकीची व्यवस्था आणि विकास कामे यांच्यामुळे लोकसंख्येची घनताही वाढते। त्यामुळे जुने नाले, नैसर्गिक नाले आता अरुंद होत आहेत। त्याच्या नव्याने अभ्यास करून जिथे जिथे त्यात अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज आहे, तिथे तो करून दीर्घकालीन उपाय केले जातील, त्याचंही नियोजन सुरू आहे। उदाहरणार्थ, जुन्या ठाण्यातील जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराचा परिसर हा सकल भाग आहे। तिथे बशीसारखा आकार झालाय। सगळे रस्ते तिथे एकत्र येतात। पावसाचं पाणी सगळीकडून इथे येतं। गटारांचे चेंबर्स अरुंद आहेत। खाडीकडे पाणी वाहून नेणारा आउटलेटही अरुंद झालाय। या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करणं आवश्यक आहे। त्यासाठी IIT, आपले सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी या सगळ्यांशी चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येईल, असं आयुक्त राव यांनी सांगितलंय। मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत, नैसर्गिक नाले, त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे। साधारणतः मागील 1 महिन्याभरापासून आपण या कामात पूर्ण एजन्सी इन्व्हॉल्व केली आहे। 9चे 9 प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करून त्यांच्या मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण आहे। माझं सुद्धा 4था-5वा व्हिजिट आहे प्रत्येक लोकेशनवर। साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचं काम कंप्लीट झालेलं आहे। अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते, जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे, त्याला सुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो। अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून जाळी बसवला आहे, जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने क्लीन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे, फ्लोटिंग मटेरियल आहे, तो आपण कॅप्चर करू, तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू। काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लॉंग टर्म सोल्युशनची आवश्यकता आहे। मीडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचं आहे, तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मान्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार। त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन पूर्ण सिटीचा आपण तयार करण्याची एक प्रक्रिया सुरू केलेला आहे। लॉंग टर्म प्लॅनसुद्धा सिटीजमध्ये खूप आवश्यक आहे। जेवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचं घनत्व वाढतो, वाहतूकची सोयीसुविधा वाढते, विकास काम वाढत आहे, त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक नदी नाले जे आपले आहेत, आपले जे स्ट्रीम्स आहेत, ते अरुंद होत आहे आणि लॉंग टर्म मेजर म्हणून त्यांचा कंप्लीट एक ब्लूप्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर, ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केलं आहे। उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे एक सारखी परिस्थिती तयार झालेली आहे, बशीसारखी। 4-5 रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात। तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि चेंबरतून जे बाहेर पडणारा पाणी आहे, खाडीकडे जाणारा, तो सुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे। आता या कंप्लीट गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे, ज्यामध्ये IIT मुंबईची मदत घेऊन, आपल्याकडची जी इंजिनियर मंडळी आहे, आपले कन्सल्टंट्स आहेत, त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, सन्मानित जनप्रतिनिधी आहेत, त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लॉंग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत। थोडक्यात या मान्सून
मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जी काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत. साधारणतः पुढील 4 महिन्यामध्ये 48 दिवस आपल्याकडे हाय टाईडचे दिवस असणार आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये 12 दिवसचा हाय टाईडचा दिवस असणार आहे. IMDच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी 6 ते 10% अतिरिक्त पाऊस पडणार आहे, मान्सूनच्या दूर राहणार आहे. तो निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे, परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त मान्सूनला सुद्धा त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत, सतर्क आहोत. 1 जूनपासून आपल्या 24/7चा कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे. आणि कुठल्याही प्रकारची तक्रार, कुठल्याही प्रकारची जे आपल्या समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण सम्मिलित पद्धतीने तोंड देऊ.